यू नो वॉट ग्रॅनी आजी, ऋषी आणि ती गावच्या पास भांडत होते आणि फर्स्टली ते पाहून मला एवढा राग आला ना, बट देन आय रिअलाइज मला राग का येतोय, मला तर हेच पाहिजे होतं, त्या दोघांचं भांडण व्हावं हेच तर मला पाहिजे होतं. सो मी तर खुश होते. पण मला एक गोष्ट नाही कळते, तो ऋषी त्या गावच्या मागे एवढा का जातोय. यू ती कशी आहे. आणि आता ना तू खूप बरं केलंस, उद्या ती गर्ल विल गेट एंगेज विथ दॅट गाय. साखरपेढा होणार. पेढा साखरपेढा नाही ग, साखरपुडा असतो. कुठे हो ग्रॅनी आजी. बर बर, म्हणजे आता ती मुलगी लग्न होऊन परदेशात निघून जाणार. तुला माहितीये का, तिची आई मात्र गावभर फिरते आनंदाने नाचत. माझ्या लेकीचं लग्न ठरलंय आणि ती परदेशात जाणार आहे म्हणून. तिला काय माहित, तिच्या मुलीचं लग्न मी अशा माणसाशी ठरवलंय ज्याचं पहिलं लग्न झालंय. नोकराणी म्हणून घेऊन जातोय तो तिला तिकडे परदेशात. What? माझ्या अनिका बेबीशी जो कोणी पंगा घेईल त्याला मी काय अशीच सोडेन काय. You are the goat ग्रॅनी आजी. The goat. गोट म्हणजे बकरी. गोट म्हणजे काय. अगं मी हिच्याशी एवढी चांगली वागते तरी देखील ही मला हे असं काहीतरी बकरी बकरी म्हणते. अगं नाही गाई, गोट म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, GOAT. That means you are the greatest. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल चालेल. आणि तसं यानु बेबी, आता तू त्या मुलीचा अजिबात विचार करायचा नाही, कळलं तुला. आणि मी काय म्हणते, मुंबईला गेल्यानंतर मी ऋषीच्या आईशी बोलेन ना दोघांबद्दल. काय वाटतं आई तुला. हा म्हणजे मीही बोलणार आहे नयनताराशी, पण तिला काही असं हलक्यात घेऊन चालणार नाही. इतक्या सहजासहजी ती काही तयार होणार नाही. पण माझ्या अनुबेबीसाठी मात्र मी तिला मनवेनच. काय म्हणतेस. Love you ग्रॅनी आजी. Love you a lot. मी हो हो तू पण घे ग तिलाही घे. अरे वा, सगळे खुश दिसतात आज. काय भानगड काय, मला पण कळू दे की. Dad, आता actually. भानगड म्हणजे काय असं काय नाही, असंच आपलं असंच. बरं ते झालं का तुमचं व्यवहाराचं सगळं काही बोलणं झालं का. हो, ऑलमोस्ट सगळं डन आहे. काही गोष्टी आहेत त्या हळूहळू होतील. बर बाय द वे, उद्या आपल्याला लवकर निघावं लागेल कारण मुंबईत माझ्या काही मीटिंग्स आहेत. ओके, गुड नाईट. नाही.